धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रिक्त झालेल्या मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न विचारला जातो, ज्यात राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांची नावं समोर येतात। म्हणून मंत्रिपदी आता कोणाची वर्णी लागणार या संबंधी चालू असलेल्या चर्चा काय आहेत, कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार तेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा। धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला। हत्येच्या 84 दिवसांनंतर संतोष देशमुखांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर वैद्यकीय कारण सांगून नैतिकता म्हणून का होईना पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। पण आता या राजीनाम्यानंतर पुढे काय होणार? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिकामी झालेली मंत्रिपदाची खुर्ची कोणाच्या वाट्याला येणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरतायत, ज्यातून मंत्रिपद कोणाला जाणार या संबंधीची काही नावं देखील समोर येत आहेत, ज्यात प्रादेशिक समतोल, अनुभव, व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींचा विचार करत विविध नावं समोर येतात। प्रादेशिक समतोल राखण्याचा विचार करत या मंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांची शोधाशोध केली तर 3 मुख्य दावेदार समोर येतात। हे 3 मुख्य दावेदार म्हणजे प्रकाश सोळंके, राजेश विटेकर आणि राजू नवघरे। राजेश विटेकर हे लोकसभेसाठी इच्छुक होते, त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली होती, मात्र महादेव जानकरांसाठी त्यांना माघार घ्यावी लागली। पक्षासाठी केलेल्या याच त्यागाची नोंद घेत अजित पवारांनी पुढे त्यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली। त्यानंतर पाथरीमधून ते विधानसभेवर विजयी झाले। दरम्यान राजेश विटेकर अजितदादांचे कट्टर समर्थक असल्याचं बोललं जातं। नुकतंच एका वक्तव्यात अजित पवारांवर टीका कराल तर याद राखा असं म्हणत अजित पवारांवर कोणत्याही प्रकारची टीका सहन करणार नसल्याचं राजेश विटेकर यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे राजेश विटेकर यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। तर या शर्यतीत राजेश विटेकर यांच्या सोबतच 5 टर्म आमदार राहिलेले प्रकाश सोळंके देखील आहेत। मात्र राष्ट्रवादीमध्ये असून देखील मागील काही काळामध्ये प्रकाश सोळंकेंनी सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल की नाही याबाबत शंका आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर रिक्त होणाऱ्या मंत्रिपदाच्या जागेसाठी राजू नवघरे हे देखील एक प्रमुख दावेदार असतील। आमदार राजू नवघरे हा विकासासाठी धडपडणारा तरुण आहे। तो सभापती होता तेव्हाच मी त्याचं काम पाहून त्याला आमदार करणार असं ठरवलं आणि आमदार केलं। आता त्याचा विकासाचा झंझावात पाहता, त्याची तळमळ पाहता त्याला मी फक्त आमदार ठेवणार नाही तर मंत्री करून टाक असं जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 28 ऑगस्टला बसमत येथे जनसन्मान यात्रेदरम्यान केलं होतं। त्यामुळे राजू नवघरे यांना जर मंत्रिपद दिलं तर प्रादेशिक समतोल राखण्यासोबतच अजित पवारांचं आश्वासन देखील पूर्ण होईल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिकामी झालेली मंत्रिपदाची खुर्ची ही छगन भुजबळांना देखील दिली जाऊ शकते। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी समाज आणि स्वतः छगन भुजबळ मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी छगन भुजबळ यांना हे मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। याच सोबत सध्या धनंजय मुंडे सांभाळत असलेलं मंत्रिपद पूर्वी छगन भुजबळ यांनी सांभाळलं होतं, तर ओबीसी नेते धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद दुसऱ्या कोणाला नाही तर ओबीसी समाजाचेच नेते असलेल्या छगन भुजबळांना दिलं तर ओबीसी समाज देखील नाराज होणार नाही। त्यामुळे छगन भुजबळांचा एक चांगला पर्याय अजितदादांसमोर खुला आहे। याच सोबत धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्या अगोदर हार्वेस्टर घोटाळा, करुणा मुंडे प्रकरण या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर अनेकांनी ताशेरे ओढले। तसंच माणिकराव कोकाटे देखील एका केसमुळे अडचणीत सापडलेत, ज्याचा वापर करत विरोधकांनी महाराष्ट्र में 2 ही गुंडे कोकाटे आणि मुंडे अशी घोषणाबाजी देखील केली होती। त्यामुळे आता या मंत्रिपदासाठी अजित पवार एक निष्कलंकित चेहऱ्याच्या शोधात असतील, जेणेकरून त्यांच्या या मंत्र्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही। परिणामी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिकामं होणारं मंत्रिपद हे माजी मंत्री राहिलेल्या अनिल पाटील किंवा मग दिलीप वळसे पाटील यांना देखील मिळू शकतं। दरम्यान दिलीप वळसे पाटील यांचं वय झाल्यानं वैद्यकीय कारणास्तव त्यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता तशी कमीच आहे। तिथेच मागील निष्कलंकित कारकीर्द
आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा विचार करता अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता जास्त असल्याचं बोललं जातं। उत्तर महाराष्ट्रात भाजपा तसंच शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षाचे मंत्री आहेत, मात्र या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही मंत्री नाहीये, ज्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसू शकतो। त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अजित पवार उत्तर महाराष्ट्रामध्ये अनिल भाईदास पाटील यांच्या रूपानं एक मंत्रिपद देऊ शकतात असा अंदाज अनेक जण वर्तवत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कोणाला हे मंत्रिपद मिळेल ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।